आज का नाही भावांनो, निघालोय वाळव्याला. असं बाहेर कुठं जायचं म्हटलं की आपल्या तोंडावला एक्सप्रेशनच वेगळं असतंय. दाढी मिशा व्यवस्थित करून घेतल्या, आलेलं तर काय नाही सोडा. रस्त्याला उभा राहून तर डोकं पाक फुटायला लागलं, पण दुसरं काय करू शकणार नाही. एका जाग्याला उभा तर राहायला लागणारच आहे. कशी तशी गाडी गावली आणि गाडीत तर पाक आत शिरलो. रिक्षात काय लिहिलंय तेवढं बघा. आज भी तेरा इंतजार आहे हा मेरी जान. ईश्वरपुरात उतरल्यावर पावसानं बारीक बारीक चालूच केलं. आपल्याला भिजवल्याशिवाय काही सोडित नसतं या. आता वाळव्याची गाडी पिन धरलीच पाहिजे म्हणून अर्धा तास झाला, 1 तास झाला, एकदाशी आपल्याला गाडी गावलीच. आता ठरवलं या, कुठं पिन जायचं असलं की आता आपलीच गाडी घेऊन जायचं. वाळव्याच्या स्टँडवर आलो आणि अजून काय घरला आपण जायत नसतो. तिथनं थोडंसं आहे असं पुढं आलं की तिथंच आपल्या मामाचा फोटो स्टुडिओ आहे. तिथं सगळं तुम्हाला करून मिळेल. आणि इथं आलोय पण आपला मामा काय आपल्याकडे बघायचं नावच घेणार. म्हटलं आता आपला आपण वर जाऊन बसूया, इथं आपल्याला कोण काय विचारायचं नाही. मामाकडे तर आमच्यात चांगला सेटअप आहे की बॅकग्राऊंड बसणं फ्रंट ग्राउंड पर्यंत सगळं पेंडिंगला पडलं या. आणि स्टुडिओ सगळं सामानानं गच्च भरलं या. आजपर्यंत लय स्टुडिओ बघितली पण असं स्टुडिओ कुठं काय बघितलं नाही. एक सोडून 2-2, 3-3 मॉनिटर आणि आपल्याला गाडीत बसून चांगलाच वैताग आलाय. बसून काय चालायचं नाही, निवांत 2-3 तास ताणून दिली पाहिजे, मग कुठं बरं वाटेल. पुढच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तर तोपच लावून ठेवली. कोण काय बोललं की त्याला डायरेक्ट गोळाच घालायचा. स्टुडिओ बंद केलं आणि घराकडे निघालो. म्हटलं आता आईची बिन गाठ घेतलीच पाहिजे. घरी आल्या आल्या पहिल्यांदा आईची गाठ घेतली आणि दुसऱ्या मिनिटातच सगळा ब्लॉग संपवून टाकला.